औसा तालुक्यातील लोदगा गावच्या ग्रामस्थांकडून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचा सत्कार संपन्न। लातूर जहिराबाद या महामार्गावर असलेल्या औसा तालुक्यातील लोदगा येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मेन रोडवरील एका साईडला चौकात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला सुशोभीकरण करण्यासाठी सहकार्य करावं अशा सूचना संबंधितांना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी संबंधित हायवेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला सुशोभीकरण कामासाठी सहकार्य केलं, तसेच विविध कामे त्याप्रमाणे करू असं आश्वासन दिल्याने शनिवारी लोदगा येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेत सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करत ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी लोदगा येथील सरपंच पांडुरंग गोमारे, सोसायटीचे चेअरमन शरद भोईबा, चंद्रकांत तळेगावे, दिनेश जावळे, चंद्रकांत तळेगावे, सुनील खंडागळे, विजयकुमार पारवे, अमोल पाटील, जयचंद्र मुकदम, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, जिल्हा काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे, बालाजी साळुंखे आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते। लोदगा येथील ग्रामस्थ व सरपंच आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे 1 ते 8 जानेवारीपर्यंत उपोषणाला बसले होते। त्यात लोदगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होत असलेल्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ग्रामस्थांची मागणी होती। त्या उपोषणाची दखल घेऊन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी आश्वासन देऊन ग्रामस्थांचं उपोषण सोडवलं होतं। त्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी संबंधित हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुतळ्याचं सजीव सुशोभीकरण कामात सहकार्य केलं व विविध कामे टप्प्याप्रमाणे करू असं आश्वासनही दिलं। आज लोदगा ग्रामस्थांच्या वतीने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार संपन्न झाला।